तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्या समोर व मार्गदर्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. साहेबराव गोविंदराव भोवर, राहणार धानोरा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं. तर तुम्ही किती वर्षापासून हे म्हशी दुग्ध व्यवसाय म्हणजे तुमच्या घरी राहतात? हे पारंपरिक पद्धतीनं आपण करत असतो. बरं. पारंपरिक आपलं दुग्ध घरचं दूध घेऊन बाहेर थोडंफार द्यायचं हिशोबानं. तर बरं, आता तुमच्याकडे किती 2 म्हशी आहेत? बरं, 2 म्हशी. तर आता ही जी म्हैस मागची आहे ही विकत आणलेली होय का घरचीच आहे? काय घरचे घरचीच आहे का? बरं, मग आता गाभण आहे का दूध देते? गाभण आहे, 4-5 महिने गाभण. 4-5 महिन्याची गाभण. बरं. आणि ती म्हैस ते म्हैस दूध देते? दूध देते. बरं. तर किती अंदाजे लिटर देते? 2 लिटर देते. 2 लिटर. बरं. आणि ही गाभण आहे तुमची, आता किती महिन्याची गाभण आहे? 5 महिन्याची गाभण. 5 महिन्याची. बरं. तर ही ज्यावेळेस पहिले तुमच्या इथे इली असेल ना, त्यावेळेस ही किती देत गेली दूध? ते सुरुवातीला 1-1.5 लिटर देत गेली. बरं बरं. तर ते घरचं खाऊन तुम्ही डेअरीला देता का? बरं. तर मग यायचं सकाळपासून नियोजन कसं करता चाऱ्याचं? सकाळी उठल्यावर शेणपाणी काढायचं. बरं. सकाळी कुटार ठेवायचे, पुन्हा नंतर हिरवा चारा टाकायचा. बरं. नंतर मग संध्याकाळचा टाकायचा. संध्याकाळी. बरं. तेव्हा टाईम भेटला बाहेर सोडायचे समजा चारा. बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय त्याप्रमाणे यांनी आपल्याला नियोजन सांगलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता वाळलेले ऊसाचे वाडे, हे ऊसाचे वाडे आणि यांचं चारा व्यवस्थापन दाखवतो. इकडे हे वगारी हाता 2, हे हिरवा चारा. तर अशा प्रकारे कुऱ्हाडीनं तोडून ते म्हशीला टाकतात. तर सकाळी कुटार ठेवता का? बरं. त्यानंतर हिरवा चारा. तर एका म्हशीपासून समजा आपलं तर घरी दूध खाऊन तरी बाहेर काय गेलं तरी किती महिना पडू शकतो डेअरीला वगैरे? घरी खाऊन समजा 1000-1000. बरं. हप्ता 2 म्हणजे महिन्याला 3-4-5 हजार येऊ शकतात. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे. आणि म्हशीला ढेप वगैरे काय ठेवता का? ढेप नाही का? घरचा काना समजा आपला. बरं. डाळीचा वगैरे निघाले. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पण पारंपरिक दुग्ध व्यवसाय तुम्ही करू शकता. आपलं घरगुती दुग्ध खाऊन बाहेर थोडंफार हे करून आपल्याला घर खर्च निघायपुरते पैसे येऊ शकतात. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान, जय किसान.